नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हाला. आणि आजपासून आपली नवीन सिरीज चालू झाली आहे आणि आपल्या या नवीन सिरीजचा म्हणजे स्मार्ट गृहिणी या सिरीजचा आज पहिला एपिसोड आहे. आणि आजच्या व्हिडिओमधनं मी तुमच्यापर्यंत स्मार्ट गृहिणीच्याच काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. टिप्स म्हणण्यापेक्षा ज्या आपण घरच्या घरी बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, म्हणजे जेव्हा आपण मार्केटमधनं काही फ्रुट्स घेऊन येतो, व्हेजिटेबल्स घेऊन येतो आणि त्यातल्या काही भाज्यांच्या आपण साली घेत नाही, त्या डिस्कार्ड करतो. जसं त्याचबरोबर काही बिया असतात त्या घेतो, काही भाज्यांच्या घेत नाही. तर आज मी काय काय करणार आहे ना, ते सगळं आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. आज हा डोक्यात माझ्या असाच विचार आला, म्हणजे सहजच मी काम करता करता जसं झालं की आता तुम्हाला माहिती आहे गरमी एवढी चालू आहे, तर ना मला ज्यूस वेगवेगळे प्यायची, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण कोल्ड्रिंक पिऊ, तर म्हटलं त्याच्या जागी काय ऑप्शन. तर ना संत्री खूप छान दिसली ही, म्हणून ही संत्री घेतली. तर म्हटलं आज छानपैकी संत्र्याचा ऑरेंजचा ज्यूस करू. आणि मग त्याच्या या सालींचा बराचसा असा उपयोग असतो, तुम्हाला माहिती असेल. आणि आपल्या स्किनसाठी म्हणा, हे ऑरेंजेस खूप जास्त महत्त्वाचा एक रोल प्ले करतात. तर त्याचा उपयोग मी काय करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. आणि आज जेवण असं काही नाही करायचं, साधा सिंपल आजचा मेनू असणार आहे. संध्याकाळच्या आता या नाश्त्यासाठी एक झटपट करायचं आहे, ते पण मी तुम्हाला लेफ्ट ओव्हर पासूनच दाखवणार आहे. आज एक अशी रेसिपी जी तुम्ही स्नॅक्स किंवा टी टाइम मध्ये एन्जॉय करू शकता, लेफ्ट ओव्हर फूड पासून झालेली. तर तो अशासाठी पण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. मी बऱ्याच वेळा तुम्हाला यासाठी म्हणते, कारण आजच्या व्हिडिओमधनं खूप छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक पॅन घेतलंय आणि हे पॅन माझं रोजच्या वापरातलं नाही आहे, नॉर्मल पॅन आहे ज्याच्यामध्ये मी तेल वगैरे बऱ्याच वेळा बनवते. याच्यामध्ये मी 800 ml पाणी घेतलेलं आहे आणि जवळपास ना 5 संत्र्यांची सालं मी याच्यामध्येही छोटे छोटे तुकडे करून बुडवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी आपण याला उकळी काढायची. आणि उकळी पण आपल्याला इथपर्यंत काढायची ना की हे पाण्याचं प्रमाण आहे ना जवळपास जेवढं आहे त्याच्या अर्ध झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आणि हे आटत जसं आलं ना की आपण गॅस बंद करायचा, याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि मग हे पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं. जोपर्यंत पाणी थंड होतंय तोपर्यंत म्हटलं चला थोडीशी माझी कामं आणि त्याचबरोबर आपण जो ज्यूस बनवलेला ऑरेंजचा तो एन्जॉय करूया. ही जी मी प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे ना, ती सेम प्रोसेस तुम्ही लिंबांच्या सालींबरोबर देखील करू शकता. बऱ्याच वेळा आपण घरी लिंबांच्या सालींबरोबर हे केलेलं पण असेल, म्हणजे जेवढी क्वांटिटीमध्ये नसेल पण थोड्या क्वांटिटीमध्ये तर आपण नक्की लिंबाचा वापर घरच्या घरी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो. आता हे जे पाणी होतं जवळपास 400 ml पर्यंत होतं. तर याच्यामध्ये मी ना 100 ml विनेगर घेतलेलं आहे, जे आपलं नॉर्मल विनेगर असतं ते. आणि मला थोडासा बेकिंग करते त्याच्यामुळे थोडासा अंदाजा बऱ्यापैकी आहे की 100 ml 200 ml कितपत आहे. तर त्या यानेच मी अंदाजाने 100 ml विनेगर घेतलेलं आहे, म्हणजे पावपट घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं तुमचं लिक्विड असेल, म्हणजे जेवढा संत्र्याचा जो आपण पाणी तयार केलेलं आहे ना त्याच्या पावपट तुम्हाला घ्यायचं आहे विनेगर. आणि त्याच्यामध्ये ना 2 ते 3 चमचे विमबारचं लिक्विड किंवा तुम्ही डिशवॉश लिक्विड कुठलंही वापरत असाल ना ते तुम्ही याच्यामध्ये वापरा आणि ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं. लिक्विड भरण्यासाठी माझ्याकडे अशी ही स्प्रे बॉटल ऑलरेडी आहे आणि ही माझ्या किचनमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल. हे जे लिक्विड आहे तुम्ही किचन आणि तुमच्या घरामध्ये काहीही छोट्या छोट्या गोष्टी क्लीन करण्यासाठी यूज करू शकता. आता आपली शेगडीच बघा ना किती खराब झालेली, म्हणजे हे जे आपण लिक्विड बनवण्यासाठी जेव्हा आपण शेगडी ऑन केली तेव्हा कशी होती आणि आता कशी झाली.
तर याच्यावरतीच मी हा स्प्रे पसरवून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता ना की याच्यावर एक फेस निघतोय. जो आपलं लिक्विड जे तयार झालं त्याने एक फेस निघतोय, पण ना ते चिकट चिकट नाही झालं. कारण बऱ्याच वेळा ना संत्र्यांच्या साली किंवा तुम्ही एक लिंबाचा ना हाताला खूप अगदी चिकट चिकटपणा राहतो, पण तसं अजिबात काही नाहीये. आणि ना तुम्ही शेगडी म्हणा किंवा घरातल्या अगदी छोट्या छोट्या जागा ना याने खूप मस्त आणि पटकन क्लीन करू शकता. आणि याचा जो सुगंध असतो ना तो सगळीकडे ना एक फ्रेश असं वातावरण आपल्या घरात निर्माण करायला मदत करतो. माझ्याकडचं हे जे छोटं टेबल आहे ना ते क्लीन करण्यासाठी मी असं DIY लिक्विड बनवत असते. कारण याच्यावरती ना कळत नकळत ना खूप असे डाग असतात ना जे आपल्याला तसे दिसत नाहीत आणि ते निघता निघता निघत देखील नाही. उन्हाळा म्हटलं ना की कडधान्याला मोड काढायचं अजिबात टेन्शन राहत नाही. रात्री जरी ठेवलं ना तरी सकाळपर्यंत आरामात मोड निघून जातात कडधान्याला. तर परवा संकष्टी असल्यामुळे मी म्हटलं कडधान्याला मोड काढून घेऊया. त्याच्यासाठी मी मटकी वापरली. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल मी माल वगैरे करते, पण आज म्हटलं आपण मटकी आहे तर मटकीची छान अशी उसळ करूया. ही जी रेसिपी मी दाखवते ना ही रेसिपी आमच्या घरी तर आवर्जून बनली जाते. तुमच्याकडे बनली जाते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर सर्वात आधी माझ्याकडे जो उरलेला भात होता तो घेतलाय. थोडंसं वरण किंवा जे डाळ असतं ना ते देखील थोडंसं अगदी उरलेलं, आणि ही मसूरची डाळ होती तर ती घेतली मी. आणि ना याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या काही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही याच्यामध्ये वापरा. याचे कटलेट अगदी सुरेख होतात. तुम्ही याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ म्हणा किंवा पराठे म्हणा याच्यासाठी देखील करू शकता. तर इथे मी एक मोठा कांदा घेतला आणि तो छान बारीक असा चिरून घेतला. बारीक मात्र चिरून घ्यायचं एवढं लक्षात ठेवा, खूप जास्त जाडसर घेऊ नका. तुम्ही कुठल्याही भाज्या याच्यामध्ये वापराल ना ते त्या तर किसून तरी घ्या किंवा मग अगदी फाईन बारीक चिरून घ्या. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे. माझ्याकडे दुसऱ्या कुठल्याच व्हेजीज अवेलेबल नव्हत्या. माझ्याकडे फक्त बीट होतं आणि मी विचार केला बीटने ना याला कलर खूप अगदी छान येईल. म्हणून जे बीट होतं ना ते छान डायरेक्ट असं बारीक किसून घेतलं. नाहीतर माझ्याकडे ना एक मोठी किसणी देखील आहे, पण त्याने ना अगदी लांब लांब किसलं जातं. पण मी तसं नाही केलं, अगदी छान बारीक किसून घेतलं. आता याच्यामध्ये बेसिक मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा. ज्याच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि जी माझ्याकडे मिक्स पावडर बनवलेली असते धणा, जिरा, बडीशेप आणि काळी मिरी ती थोडीशी अर्धा चमचा टाकली आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट वापरा. मी ती नाही वापरली आहे. त्याच्या जागी मी काळी मिरी आणि थोडासा घरचा मसाला वापरायचा आपण. आणि ना हे जेवढं तुम्हाला हाताने मळता येईल ना तेवढं तुम्ही मळा किंवा तुम्ही स्मॅशरचा वापर करा. मिक्सरला मात्र लावू नका. मिक्सरला लावलात तर ते खूप जास्त अगदी ना म्हणजे थोडंसं पातळ होऊन जातं. तर तिथल्या तिथे मिक्स करा आणि या गोष्टीलाच म्हणजे हे सगळं बनवताना ना अगदी कमी वेळ लागतो. याचा वापर तुम्ही थालीपीठ देखील बनवताना करू शकता किंवा पराठे. तुम्ही गव्हाचं पीठ न वापरता बाकी सगळी पीठं वापरा, म्हणजे नाचणी, बाजरी, ज्वारी, त्याचबरोबर तांदूळ, इव्हन बेसन पण तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला असं वाटलं बाइंडिंगमध्ये थोडंसं होत नाहीये बरोबर, तर तुम्ही बाकीची पिठं वापरून हे बनवू शकता. तर आता मी इथे छानपैकी हाताला तेल लावलं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आणि हे एका वेळेससाठी नाही, हे 2 वेळेससाठी मला कटलेट होते. तर मी आता करणार आहे थोडेसे नाश्त्यासाठी आणि थोडेसे रात्रीच्या जेवणासाठी असे ठेवणार आहे. कारण आज रात्री जेवताना फक्त चपाती आणि भाजी असणार आहे, आज भात नसणार आहे. जेव्हा कमी वेळ असतो आणि खाण्याची पण खूप जास्त इच्छा असते आणि भूक लागलेली असते ना त्यावेळेस ही रेसिपी ना अगदी परफेक्ट अशी आहे. आणि ना याला फ्राय करण्यासाठी तुम्ही डीप फ्राय करू नका. डीप फ्रायपेक्षा तुम्ही शॅलो फ्राय करा. आणि ना याला तेल देखील अगदी कमी लागतं, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये तुम्ही हे दोन्ही साईडने रोस्ट करू शकता किंवा मग तुम्ही त्याला काय म्हणू शकता शॅलो फ्राय करू शकता. अगदी पटकन होतात आणि कलर बघा ना इतका त्याचं बीट वापरल्यामुळे इतका सुंदर आलेला आहे. आणि आता माझी संध्याकाळची वेळ होती त्याच्याबरोबर म्हटलं चहा आणि हे कटलेट आणि त्याचबरोबर मी सर्व केला इथे सॉस किंवा जे तुम्ही टमॅटो केचप असतं ते मी यूज केलेलं आहे इथे. जर हिरवी चटणी असेल ना तर हे खायला अजून छान टेस्ट देतात.
नाश्ता तर झाला, पण संध्याकाळचं काय करायचं म्हणजे जेवणाला काय करायचं, तर त्याच्यासाठी आज माझ्याकडे दोडक्याची भाजी आणि त्याचबरोबर चपाती एवढाच मेनू असणार आहे. आणि कटलेट तर आहेच त्याचबरोबर. पण म्हटलं या दोडक्यांच्या साली आपण न फेकता याची छान अशी चटपटीत जर चटणी वाटली तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ही दोडक्याच्या सालीची चटणीची रेसिपी शेअर करते. याच्या आधी पण मी ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे, पण त्यावेळेस काही पदार्थ त्याच्यामध्ये वेगळे वापरलेले आणि आज थोडी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता मी दोडक्याच्या पूर्ण साली आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आणि 2 दोडकी आहेत. आता मला एका वेळेस किंवा ही 2 वेळेस चटणी होईल एवढ्या क्वांटिटीमध्ये जेवढं मला पाहिजे होती ना तेवढीच मी दोडकी घेतली. आणि आता संध्याकाळच्या वेळेसच पाहिजे म्हणून मग मी 2च दोडकी घेतलेली आहेत. म्हणजे ही पाव किलो असतील दोडकी. तर ह्या ज्या शिरा निघाल्यात ना त्या मधोमध अशा मध्यभागी कापून घ्यायच्या, कारण त्या खूप लांब लांब असतात. तर आता एक पॅन घ्यायचंय. शेंगदाणे आपण नॉर्मल रोस्ट करून घ्यायचे, तेल वगैरे काहीही वापरायचं नाहीये. आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे शेंगदाणे घेतले, जेवढी क्वांटिटी आहे तेवढंच घेतलंय. थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे जे डेसिकेटेड आहे, त्याच्यामुळे ते अगदी पटकन भाजलं गेलेलं आहे माझं. आणि याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी आपले जे सफेद तीळ असतात ते देखील वापरू शकता किंवा काळे तीळ वापरले तरी चालतील. काळ्या तिळाने ना खूप छान असं त्याला एक वेगळी टेस्ट येते. त्याच्यानंतर मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे, जे 1 मोठा चमचा असेल. ते देखील छान खरपूस रंगावर भाजून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी मी त्याच्या दोडक्याच्या साली होत्या, ज्या आपण कापून ठेवलेल्या त्या घेतलेल्या आहेत. त्या थोड्याशा गरम आणि कुरकुरीत करून घ्यायच्या. याच्यामध्येच ना मी 2 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यात, मोजून 2च केलेल्या आहेत. तुम्हाला जर लसूण खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही ते वापरा, किंवा याच्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तरी देखील तुम्ही ती वापरू शकता. तर इथे बघा हे सगळं साहित्य ना आपण आता थंड करून घ्यायचं. पण थंड करण्याच्या आधी याच्यामध्ये काही पदार्थ आपल्याला ॲड करायचे. सर्वात आधी आहे आपण इथे मीठ घेतलेलं आहे. मीठ बेतानेच टाकायचं, खूप कमी मीठ टाकायचं. थोडासा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण याच्यामध्ये. थोडीशी हळद टाका, ॲक्च्युली माझ्याकडनं ती क्लिप मिस झाली. आणि त्याचबरोबर थोडासा चिंचेचा गर टाकायचा, म्हणजे जो काही आपला चिंचेचा गोळा असतो त्याच्यामध्ये थोडासा एक चिंचेचा थोडासा पाट टाका तुम्ही. ऑप्शनल आहे, पण मला ही थोडीशी तिखट गोड आंबट अशी आवडते, त्याच्यामुळे मग मी थोडीशी चिंच टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि ना ते पूर्णपणे आता थंड व्हायला देऊया. सारण आपलं जोपर्यंत थंड होतंय ना तोपर्यंत मी ही दोडकी कापून घेते, कारण आता भाजी करायची आहे. त्यांना मी बरेच दिवस झाले ना अशा पद्धतीने कापायला म्हणजे सवय करण्याचा विचार करते. मला ना असं हे कापता येत नाही. जसं बरेच जणांना असे हातावरच भाजी घेतात, किंवा इवन टमॅटो असतो किंवा असं मिरची वगैरे ना तिथल्या तिथे किती फाईन कापतात. तुमच्यापैकी कोण कोण असं करतं, म्हणजे असं हातावर घेऊन इतक्या छान सफाईदारपणे असं छान कटिंग होतं. माझं असं होत नाही. तुम्ही बघताय की मला याची सवय नसल्यामुळे ना अगदी ते वाकडं वाकडं सगळं कापलं जातंय. तर यासाठी ही पद्धत योग्य आहे का आणि याच्यासाठी काही ट्रिक आहे का, ते देखील असलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी देखील लवकर शिकेन की अशा पद्धतीने भाजी किंवा अजून काही असतात पदार्थ ते कसे आपण चॉप करू शकतो. थंड झालेलं मिश्रण आता आपण मिक्सरच्या भांड्यामधनं छान असं फिरवून घ्यायचं. आणि खूप जास्त फिरवायचं नाही, अगदी 2 सेकंद तुम्ही हे फिरवा. म्हणजे फक्त 1च तास तुम्हाला हे रोटेट करायचं आणि बस. थोडंसं ही ना चटणी अशी जाडसर ठेवायची, खूप जास्त अगदी बारीक नाही करायची. थोडीशी जाडसर असेल ना तर ती खाताना खूप छान लागते आणि टेस्ट देते. आणि मी ही चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करते, एक 4-5 दिवसच करते. खूप जास्त दिवस ही राहते नाही राहते मला तेवढं माहीत नाही, कारण ही चटणी आमच्याकडे लगेच संपून जाते. आत्ता होईल आणि थोडीशी मग उरलेली असेल ती मी उद्या टिफिनसाठी घेऊन जाईल. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये पण किती भरपूर अशी चटणी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून असं कुठेतरी वाटलं असेल की मी पण आज ही रेसिपी ट्राय करते, किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे, असं थोडं जरी तुम्हाला कुठे वाटलं असेल ना तर मला कमेंटमध्ये स्मार्ट गृहिणी असं टाईप करा. मी नक्की समजून जाईल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणून. तर चला, आजचा व्हिडिओ तर तुम्ही एन्जॉय केलाच असेल, पण उद्या उद्या काय असणार आहे?
उद्या मी एकही शब्द ब्लॉगमध्ये बोलणार नाही आहे. आणि त्याचं रिझन काय असणार आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर व्हिडिओचा आवाज तुम्हाला थोडासा मोठा करावा लागेल आणि मग व्हिडिओ बघावा लागेल आणि ऐकावा देखील लागेल. तर चला, उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते दुपारी 1 वाजता. तोपर्यंत आजचा व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर अजून केलं नसेल तर शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.